आज सासर आणि माहेरच्या लोकांनी मिळून ज्ञानेश्वरी ताईला न्याय देण्यासाठी, आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी, या प्रकरणात एसआयटी नेमून एसआयटी मध्ये परिवाराच्या म्हणण्यावर 2 व्यक्ती घेण्यासाठी आज आपण सर्व या रस्त्यावर रस्ता रोको करत आहेत. कनवडी गावात भोपला आणि सासरा आणि माहेर या 2 गावांचे लोक रस्ता रोको करत आहेत. शासनाला माझं सांगणं आहे की आज या 2 गावं, उद्या तालुक्यात 300 गाव आहेत, जिल्ह्यात 1000-1200 गाव आहेत, राज्यात असं हे वाढत जाईल. त्यासाठी या गावात चालू असलेल्या रस्ता रोकोलाच न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी आणि एसआयटीची स्थापना झालेली आहे किंवा करायची असेल तर त्या एसआयटी मध्ये परिवाराच्या म्हणण्यावर 2 लोक घ्यावेत आणि पालकमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी ताईला भेटण्याचा वेळ द्यावा. मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं दिल्ली असल्यामुळे आलं की तो वेळ देणार आहे, मुख्यमंत्री पण वेळ देणार आहे. या आंदोलनावर आणि या प्रकरणावर सुप्रियाताई लक्ष ठेवून आहेत. रोहित दादा असतील, पवार साहेब असतील, बरेच या राज्यातले सर्व पक्षीय नेते या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत की या प्रकरणात कधी न्याय मिळेल. पण या न्याय मिळत असताना माझी एक खंत या मतदारसंघात की या स्थानिक आमदारांना ज्ञानेश्वरी ताईच्या घरी 2 मिनिटं सुद्धा भेट दिली नाही. माझी स्थानिक आमदारांना विनंती आहे की तुम्ही एक 5 मिनिटाचा वेळ काढून ज्ञानेश्वरी ताईच्या घरी भेट द्यावी अशी माझी आमदाराला विनंती आहे. की स्थानिक आमदार प्रचंडाच्या बहुमताने विजय झाले, हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्राला माहित आहे. पण त्यांना 5 मिनिटाचा वेळ या बहिणीच्या घरी जाऊन भेटण्यासाठी मिळाला नाही. असा महाराष्ट्रात कुणीच आमदार नाही की आपल्या मतदारसंघाची कोणती गोष्ट होती आणि त्या प्रकरणात लक्ष नसेल घालायचं तर नका घालू, पण त्या बहिणीला 5 मिनिटाची भेट तरी द्यावं त्यांच्या घरी जाऊन. तर आतापर्यंत स्थानिक आमदारानं या बहिणीला, आमच्या बहिणीला न्याय तर सोडूनच द्या पण भेट सुद्धा दिली नाही. म्हणून माझी त्यांना विनंती की आपण ज्ञानेश्वरी ताईंना 5 मिनिटाची का होईना पण आपण त्यांच्या घरी जाऊन भेट घ्यावी, त्यांना समाधान करावं. तपास कोणत्या दिशेने चाललाय, कोणत्या दिशेने जाणार आहे, किंवा तपास होणार आहे किंवा नाही होणार आहे, आरोपी अटक होणार आहेत का नाही होणार आहेत, त्यांना त्यांच्या तोंडातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या ज्ञानेश्वरींच्या परिवाराला, त्यांचे वडील असतील, आई असेल, सासरे असतील, भाऊ असतील, ती असेल, सासू असेल, या सर्व लोकांना बोलून घेऊन त्यांचं समाधान करावं, त्यांना भेट द्यावी. महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही की 22 महिने होऊन स्थानिक आमदारांना भेट दिली नाही. पण स्थानिक आमदारानं त्या परिवाराच्या घरी भेट द्यायला पाहिजे. आमदार मतदान मागायला येता तर काही संकट आलं, काही हे झालं तर भेट द्यायला काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना स्पष्ट करावं आणि त्यांना ज्ञानेश्वरी ताईच्या घरी भेट द्यायला पाहिजे. 22 महिने जाऊन द्यायला पाहिजे. ही वेळ बोलण्याची आमच्यावर तो त्यांच्यावर यायला नाही पाहिजे. ते खूप समजदार राज्याचे नेते, मोठे माणसं हुशार आहेत, पण भेट का दिली नाही त्याचं कारण असतं. त्याचं कारण काय आहे न भेट द्यायचं हे मतदारसंघाला कळायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आपण या न्यायासाठी सर्व गावकरी हजर राहिलो. बरेच कोणी छत्र घेऊन येत, पावसाळ्यातच आम्हाला न्याय मिळेल असं आम्ही त्याशी म्हणले. मनोज दादा जरांगे पाटलांनी सुद्धा या प्रकरणात विशेष लक्ष घातलंय. न्याय मिळण्यासाठी त्यांनी पण लढा सुरू केलेला आहे. ते तुमच्या काहीतरी कामात पडेल, त्यांचे उपयोग आहेत, जसं ते फ्री होतील, त्या कामातून मोकळे होतील, याच्यात पण लक्ष घालून ते पण जिल्ह्यावर आंदोलन, राज्यावर आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्यांची परवानशीच भेट घेतली. त्यांना आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला, तुमची बहीण आमची बहीण वेगळी नाही, कुठलाही जातीचा विषय येत नाही, तुमच्या बहिणीला आमच्या बहिणीला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं त्यांना आम्हाला सांगितलं, मीडियावर सांगितलं. आणि या गावातले आज सर्व लोक या आंदोलनासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरले. तसं विचार केला तर कोणसनं सांगितलं की आमचा तुम्ही अंत बघू नका. कनवडी भोपळा गावाचा बऱ्याच काही विद्यासाहेब कोणसनं सांगितलं प्रमाणे तर तुम्ही आमचं काही करू नका. आम्हाला जे काय असेल आमची मागणीच खूप छोटी मागणी आहे. एसआयटी नेमून त्यामध्ये 2 लोक त्यांच्या म्हणण्यावर घ्यायचे आणि आरोपींना अटक करायचंय, म्हणजे एवढे काही नाही. आणि आणखीन आमच्या ताईचा जबाब झाला नाही त्या प्रकरणामध्ये, ते जबाब पण पोलीस घ्यायला पाहिजे. त्यांचा लेखी जबाब घेतल्याशिवाय यंत्रणा कशी करणार, यंत्रणा काम करायला पाहिजे. आज बरेच 22 महिन्यामध्ये 7-8 आरोपी
7-8 आरोपी असतील की 7-8 अधिकारी जे त्याचे तपास करतायत. सतीशने सांगितलं आम्हाला त्याच्यात आतापर्यंत 7 ते 8 अधिकारी बदलले. अधिकारी तपासापर्यंत जाते, एक तर त्याला प्रमोशन मिळते किंवा बदली होती किंवा प्रमोशन दिलं जाते. ते असं न करता एक कायमस्वरूपी एसआयटीचे मधले आरोपी जोपर्यंत अधिकारी तपास करून न्याय मिळेल त्यांना तेच राहू त्यात ते कोणते बदल करू नयेत. आणि परिवाराच्या म्हणण्याप्रमाणे 2 अधिकारी जर त्यामध्ये घेतले आणि न्याय निघेपर्यंत तपास केला आणि आरोपींना अटक केली तर या राज्यामध्ये, या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे असं म्हणतात. पण 22 महिने झालं कायदा कुठं आहे आणि न्याय कुठं आहे यासाठी सासर असेल, माहेर असेल, आमच्या ताई असतील त्या वनवन भटकत आहेत. एसपी आपल्याला जाऊन त्यांना 20 प्रशासनाला 20 पिण्याची वेळ येते आहे. ती वेळ आली नाही पाहिजे. सरकारने लाडकी योजना चालू केली, त्याला जसं महत्व दिलं तसंच आमच्या या ताईच्या त्याला महत्व देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी, एसआयटी नेमावी आणि एसआयटी मध्ये 2 माणसं त्या घरच्या म्हणण्यावर, लोकांच्या म्हणण्यावर घ्यावे एवढंच आम्ही सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो मीडियासमोर, स्थानिक आमदारांना 22 महिने का भेट दिली नाही ज्ञानेश्वर ताईच्या घरी याचं कारण स्पष्ट करावं आणि लवकर त्यांना भेट द्यावी. स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या खून होऊन गेली 21 महिने झाले. खुनाचा तपास लागत नाही. खून हा परळी शहरामध्ये मध्यवस्तीमध्ये तहसीलच्या समोर, कोर्टाच्या समोर झालेला आहे. तरी गेली 21 महिने झालं आरोपी सापडत नाही. प्रशासनाला याची जाग येत नाही. जे अधिकारी नेमले ते अधिकारी बदलले जातात. ही सगळी शंका प्रशासनावर, सर्व गावकऱ्यांची, तालुक्याच्या लोकांची आहे. असं जर माणसं तपास लागत नसेल तर असं होणं बदलले जाते. कशामुळे बदलले जाते? आपले सॉरी पोलीस अधिकारी जे बदलले जातात, कशामुळे बदलले जातात याचं पण हे केलं पाहिजे. त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यावर 1-2 अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ याचा तपास करावा आणि जे बी आरोपी असतील त्यांना शिक्षा करावी अशी गावकऱ्यांची करेरवाडी आपला सर्व या गावातील त्या 75 सीटिंग मंडळांची मागणी आहे. आम्हा सर्वांची मागणी. आज एवढ्या पावसामध्ये सर्व गावकरी या 2-3 गावचे लोक आज रस्त्यावर बसले आहेत. आज आमच्या भगिनी, माता भगिनी सुद्धा भर पावसामध्ये बसलेल्या आहेत. ही गोष्ट प्रशासनाने समजून घ्यावी. ही किती त्या गोष्टीची सर्व नागरिकांना, सर्व गावकऱ्यांना या गोष्टीची खेळ आहे हे समजून घ्यावं. आता पण कुठला अधिकारी सुद्धा आला नाही. त्या नायब तहसीलदार मॅडम आल्या फक्त. अजून त्या आंदोलनाकडे कुणी प्रशासनाचा मुख्य अधिकारी आला नाही आणि त्यांचं कुठून त्या पण केल्या. असं होता का म्हणे. तात्काळ आरोपी या आपल्या अधिकारी आले पाहिजे. त्यांनी आश्वासन पक्का दिलं पाहिजे आणि याचा तपास लागला पाहिजे. या तपासाच्या बाबतीत कुठलीही गैर झाली नाही पाहिजे, हायगैर झाली नाही पाहिजे. म्हणून आमच्या गावकऱ्याच्या वतीने हे आंदोलन, जर याच्यामध्ये तपास नाही लागला तर यापेक्षाही अजून तीव्र आंदोलन केले जातील. म्हणून प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि तात्काळ याचा तपास लावावा. प्रशासनाच्या वेगवेगळ्या दारामध्ये न्याय मागण्याची जात आहे. जिथे जिथे सुरुवातीने दुरावण्याची उत्तरं शेवटी कधी गेल्या हप्त्यामध्ये 20 वर्षांकडे मला बात करतो असं वाटतं त्यांना निधन झाल्याशी असेलच किंवा जे मारेकरी यांना शिक्षा देण्यासाठी आणि न्याय त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पाहण्यासाठी त्यांचं जीवन जगत आलं होतं. तेव्हा कुठला आणि क्रीड गावाचा इतिहास पाहिला मुलांच्या वाटेतून येत नाही. दाजीला जे काही घटना घडली असेल, गफलतीने आणि भ्रष्टाचार झाली असेल असं एकंदरीत वाटतं. मोठा वाघासारखं काही नाही कळत नाही सांगतो.
असं समज करतो परंतु घटना झाली कटातून झालेली असेल जे काही कालच्या शासनानं आणि ती दाखवले गाडी झाली कुठे झाली हे तुम्ही यांचा आरोप भरपूर असतो कारण हे याचा आठवडा ठरवल्याने आपण सर्वांनी या प्रशासनाच्या विरोधात हे आजचे आंदोलन होण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला हे आंदोलन करावं लागेल. आता अशा प्रकारचे आहेत आपला अलीकडीवरील या सर्व राजकीयात न जाता संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले त्याप्रमाणे आपल्या न्यायशाही शाहीला न्याय द्यायचा आहे. समाज आपण सर्वांनी बातमी द्यायचे की तुमच्यावर जे अन्याय झालेला आहे तुम्हाला न्याय द्यायचा सर्व प्रकारच्या सगळ्यांनी सांगितलं काम करावं. अजिबात जातो नाही हे आमचा सर्वांचा आपला अनुभव आहे. ते सर्व तात्पुरत्या काही न्याय देऊन पाठिंबा पाठिंबा त्यानंतर मला वाटतं की हा मुद्दा प्रकारे आपला 20 महिने उलटून आणि या खून प्रकरणात आरोपी सापडावे यासाठी आज मनुष्य मुंडे आज त्यांनी यांच्याच गावामध्ये रस्ता रोको केला. काही आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू. पाठीबद्दल आलेले असताना आज माझे भाऊ मुंडे गाड्या काढून देणं सोडून गाड्या काढून देणं हे चालू आहे ना. त्यांना न्याय द्यायचा नाही काय म्हणजे डायरेक्ट सांगायचं की आम्हाला न्याय द्यायचा नाही तुमच्या परिवाराला. इथं येऊन एसपी सरांनी खूप सांगायचं नाही कलेक्टर साहेबांनी यायचं म्हणायचं तुमच्या परिवाराला न्याय भेटणार नाही तुम्ही इथं नव्हता डायरेक्ट मग सांगायचं ना. गाड्या काढून द्यायचं एवढं प्रशिक्षण कशाला लावलंय ते गाड्या काढून द्यायला का म्हणजे सामान्य जनतेला हे येड्यात काढत आहे. ते प्रशिक्षण येड्यात काढत आहे. एवढी ती लोक बसले ते येडे आहेत आणि प्रशिक्षण असं या प्रशिक्षणाला वाटत आहे. याच्याआधी एक सरपंच बंद केला आमदार त्यांनी भेट करून नाव न दिलं त्यांनी विचारलं स्किप टाकली आता या परिवाराला न्याय देणं खरंच हा परिवार खूप कुणाचा एवढा कटकटला गेलाय की एवढं जायदातीसाठी मारलंय एवढं कुणाला समजून आलं नाही. ज्यावेळेस समजून आलं दुसरे आमदार आज स्वर्गीय माधवजी मुंडे यांना न्याय देण्यासाठी त्यांचं गाव आणि त्यांचं सासरवाडी या दोन्ही गावाच्या वतीनं रस्ता रोकोचं आयोजन केलं त्याबद्दल दोन्ही गावाचं या ठिकाणी आभार. ताकद या सगळ्या यंत्रणेच्या पाठीमागे मी पाठीमागे एकदा बोललो होतो. फक्त महादेव मुंडेच नाही असे कित्येक महादेव मुंडे त्या परळीच्या माती आड झालेल्या मी ज्ञानेश्वरी ताईंचा या ठिकाणी आभार मानणार आहे. सतीश भाऊचं मानणार आहे. या हिटलरशाहीमध्ये त्या दोघा बहीण भावांनी न्यायाचा लढा चालू ठेवला आणि तो लढा इथपर्यंत आला. आम्ही वारंवार हा विषय सुप्रियाताई सुळेंच्या कानावरती घातलाय, आव्हाड साहेबांच्या घातलाय, जयंत पाटील साहेबांच्या घातलाय, सुरेश अण्णा दसांनी सुद्धा याच्यामध्ये आवाज उचललाय. सभागृहामध्ये हा विषय होतो आणि पोलीस कारवाई करत नाहीत. पोलीस कुणाला अटक करत नाहीत.
मुख्यमंत्री सभागृहामध्ये निवेदन करताना सांगतात की परळीमध्ये तहसीलच्या बाजूला एक जंगल आहे आणि त्या जंगलाच्या बाजूला हत्या झाली आहे. परळीमध्ये तहसीलच्या बाजूला कोणतं जंगल आहे एकदा मुख्यमंत्र्यांनी येऊन पाहिलं पाहिजे. अनेक दिवस पोलीस सांगत होते की आम्हाला याच्यामध्ये ठोस माहिती मिळत नाही. वाल्मिक कराडच्या सोबत सतत असलेला बाळा बांगर कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी ही घटना सांगितली. आता बाळा बांगर पहिल्यांदाच बोलले का नाही. बाळा बांगरमुळे मी सुद्धा वाचलेलं. वाल्मिकच्या सोबत असताना त्यांनी मला सावध केलं होतं की सर तुमच्या बाबतीत सुद्धा हे षडयंत्र चालू आहे आणि तुम्ही त्याच्यातून सावध राहा म्हणून मी वाचलो. बाळा बांगरला हे अन्याय बघवले नाही म्हणून बाळा बांगर त्याच्यापासून बाजूला झाला आणि त्याच्यानंतर बाळा बांगरच्या वृद्ध आई वडिलांवर अनेक केसेस केल्या. बाळावरती केसेस केल्या. बाळा आपल्या न्यायासाठी लढतोय. काल परवापासून बाळाला वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनाम करण्याचं काम या लोकांनी चालू केलंय. अरे माझ्या भाऊंचे फोटो पाहिल्यानंतर जर तुमच्या मनाला पाझर फुटत नसेल तर तुम्ही माणसाच्या अवलादी नाही. आणि जो माणसाची अवलाद असेल त्याचं मन फोटो पाहिल्यानंतर आणि त्या लेकराकडे पाहिल्यानंतर रडल्याशिवाय राहणार नाही. माझी प्रशासनाला आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे. कावत साहेब आपलं नाव चांगलं आहे. आल्यापासून आपण चांगलं काम करताय. खोट्या फिर्यादी देणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये घातलाय. गुटख्यावाले, मटक्यावाले, टपरीवाले, रिक्षावाले सगळे तुमच्या दहशतीखाली आहेत. आणि जिवंत माणसं मारणारे आजही या तुमच्या पोलीस प्रशासनाच्या घोरावरती नाचतायत. त्यांना तुम्ही अटक कधी करणार. आणि कसली दादागिरी आहे, कसली मानसिकता आहे. आम्हाला आडवा गेला की त्याला मारून टाकायचं. आम्हाला आडवा गेला की त्याला जेलमध्ये घालायचं. आमच्या विरोधात बोलला की त्याच्या बायका लेकराला शिव्या द्यायच्या. आदरणीय धनंजय मुंडे साहेब, बीडमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला आणि तुम्ही सभागृह दणाणून सोडलं. त्याच्याबद्दल तुमचे आभार आहेत. पण ज्ञानेश्वरी मुंडेताई तुमची बहीण लागत नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडली नाही पाहिजे. हा सभागृहामध्ये विषय मांडला नाही पाहिजे. आणि जो सभागृहामध्ये विषय मांडत नाही याच्यावरती बोलत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीची अजिबात काळजी नाही. आणि जे कोणी याच्यावरती बोलतायत त्यांच्या बायका लेकराला तुमचे कार्यकर्ते खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांचा विनयभंग करताय. धनंजय मुंडे साहेब, तुम्ही कितीही खालच्या पातळीला तुमच्या कार्यकर्त्यांना जायला सांगितलं, तुम्ही कितीही त्रास दिला तरी जोपर्यंत माझ्या भाऊचे मारेकरी जेलमध्ये जाणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. याच्यामध्ये आमच्या एखाद्याचा जीव जरी गेला तर आम्ही पाठीमागे हटणारी माणसं नाही. आमच्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू आम्हाला पावले नाहीत. त्या लेकराच्या तोंडात आलेले शब्द हे अतिशय भयानक आहे. 15-16 वर्षाची लेकरं बदला घेण्याची भाषा करतात. त्यांना दिसतंय आपल्या बापाला कोणी मारलंय, आपली आई न्यायासाठी धडपडते, आपला मामा न्यायासाठी धडपड करतोय आणि प्रशासन सगळं माहीत असताना मूग लावून गप्प आहे. बाळा बांगरनी स्टेटमेंट दिल्यानंतर पोलीस अधिकारी सांगतात की आम्हाला त्याच्यामध्ये खरं खोटं पाहावं लागेल. आणि मग हे खरं खोटं ज्या वेळेला या शिवराज बांगरवरती गुन्हा दाखल झाला की शिवराज बांगरनी वाल्मिक कराडकडून खंडणी घेतली त्यावेळेस का नाही पाहिलं? त्यावेळेस का तुम्ही क्रॉस चेक केलं नाही की खरंच हा शिवराज बांगर एक सामान्य कुटुंबातला पोरगा वाल्मिक कराडकडून खंडणी घेऊ शकतो का? आम्ही बऱ्याच वेळेला माझ्या भाऊच्या बद्दल आवाज उचलताना आम्हाला खालून यांचे कार्यकर्ते विचारतात की माझ्या मुंड्याचं ठीक आहे हो, बापू आम्हाला तुला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही जाहीरपणे काल मनोज दादांना सांगितलंय एसआयटीची मागणी करा, पंकज कुमार साहेबाला बोलवा आणि माझ्या भाऊ मुंडे आणि बापू आंधळेची हत्या खरं कुणी केली हे एकदा समाजाला कळू द्या. अरे परळीच्या शेंबड्या लेकराला माहिती आहे माझ्या भाऊला कुणी मारलाय, बापू आंधळेला कुणी मारलाय आणि पोलिसांना ते सापडत नाही. परळी पोलीस, आपण पोलिसांची नोकरी करतोय, आपण पोलिसांचं ऐकलं पाहिजे ना की आपण कोणत्या बंगल्यावर आलेल्या फोनचं ऐकलं पाहिजे. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेच्या सोबत वागताना धर्माईने तुम्हाला वागावी लागतं. तुमच्याही मजबुरी आम्ही सहन करतो. पण एखाद्याचा संसार उद्ध्वस्त झालेला असताना सुद्धा तुम्ही ज्या गुलामगिरीच्या पद्धतीनं वागताय हे मनाला पटणारं नाहीये. आणि एकदा चला तुमच्या आईच्या तुमच्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवा. जे देवाला मानतात त्या देवाच्या डोक्यावरती हात ठेवा
आणि सांगा की महादेव मुंडेला कोणी मारलंय हे खरंच आम्हाला माहित नाहीये. चौकशीचे फार्स करताय, त्या कुटुंबाला तुम्ही वारंवार त्रास देताय. आमच्या भगिनीला विष घ्यावं लागलं. हा सगळ्यात मोठा परळी पोलिसांचा पराभव आहे, बीड पोलिसांचा सुद्धा पराभव आहे. आज एवढ्या ताकदीनं तुम्ही सगळेजण इथं आलात, आपण रस्त्यावरती बसलोय. प्रशासनाला गांभीर्य नाही आहे. त्याच्यावर तुम्ही आताच सांगितलं की फक्त नायब तहसीलदार मॅडम आल्या आणि निघून गेल्या. हे पगार शासनाचा घेतात, काम कुणाचं करतात तुम्हाला ना आम्हाला सगळ्याला माहिती आहे. हे जे विदारक चित्र आहे, हे विदारक चित्र बदललं पाहिजे. अनेकांचे खून पडलेत, अनेक जण खोट्या केसमध्ये जेलमध्ये आहेत. जो आम्हाला अडवा येईल, जो अडवण्याची शक्यता आहे, त्याला जेलमध्ये घालायचं नाही तर मारून टाकायचं. आणि जो राजकारणामध्ये ज्याचं तुमच्याशी वैर आहे त्याच्या बाबतीत आम्ही समजून घेऊ. पण महादेव मुंडेने तुमचा काय गुन्हा केला होता हे तुम्ही एकदा सांगितलं तर बरं होईल. अरे साधा आणि सज्जन माणूस तुम्ही मारून टाकलाय. त्याचे लेकर, त्याची पत्नी, त्याचे नातेवाईक न्यायासाठी फिरतायत. तुमच्या घरापासून 400 मीटरवरती महादेव मुंडेंचं घर आहे. गेल्या 22 महिन्यात तुम्हाला महादेव मुंडेचं घर सापडलं नाही आणि तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गप्पा आणताय. दुर्दैव आहे. जो आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवू शकत नाही, आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय हे समजून घेऊ शकत नाही, त्या माणसाकडून आम्ही काय अपेक्षा करायची. राजाभाऊ मुंडेंनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला. सर्वांनी तुम्ही पुढाकार घेतला, सगळेजण असतील, मला तर सगळ्यांची नावं माहित नाही, पण ज्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतलाय नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो. कारण हिटलरशाहीमध्ये तुम्ही बाहेर आलात हेच आमच्या सगळ्यावरती उपकार आहे. गेल्या 4 वर्षापासून यांच्या झुंडशाही विरोधामध्ये अनेक लोक लढतायत. 7 महिने 13 दिवस मला जेलमध्ये डांबलो. काय गुन्हा होता? काहीच नाही. माझ्या 70 वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल केलेत, माझ्या वडिलांवरती गुन्हे दाखल केलेत. काय कारण आहे? फक्त एक वंजारी समाजाचं पोरगं आपला कार्यकर्ता नाही दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता अस्तित्व निर्माण करतोय. की जर बीडमध्ये बसत असेल तर मला दया येते परळीमध्ये विरोधात काम करणाऱ्या लोकांची काय परिस्थिती असणार. पण तो आज या माझ्या भाऊंना न्याय मिळण्यासाठी जो लढा लढणं आवश्यक आहे, ज्याच्या पद्धतीचा लढा लढायचा आहे, सतीश भाऊ रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा शिवराज बांगर तुमच्या सोबत आहे. कुठेही जायची वेळ येऊ, काहीही करायची वेळ येऊ, असे आम्ही मेलेली माणसं आहेत. त्यांच्या अन्याय अत्याचाराने आम्हाला मारून टाकले, आमच्या फक्त शरीर फिरतात. हा जो श्वास आहे तो श्वास माझ्या भाऊंना न्याय देता देता थांबला तरी आम्हाला याची तमा नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तुम्ही फक्त लढायला कुठं यायचं सांगा, कुठल्या पद्धतीनं लढायचं सांगा. प्रत्येक पद्धतीनं लढायची आमची क्षमता आहे आणि आम्ही तुमच्यासाठी, माझ्या बहिणीसाठी आणि कुटुंबासाठी लढायला तयार आहे. ज्या ज्या वेळेला आता आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील त्या दिवशी घरी आले, काल परवा भेट झाली, मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेची सोबत त्यांचं बोलणं झालं. मला वाटतं सतीश भाऊंना, राजभाऊ तुम्हालाही बोलणं झालंय. त्याच्यामध्ये एसआयटी येणार आहे. जो कुणी आरोपी असेल, ज्यांची नावं बाळा बांगरनी घेतलेली आहेत, ज्यांची नावं परळीकरांना माहिती आहेत, त्यातला शेवटचा आरोपी जेलमध्ये जाईपर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भगवान.